आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे म्हणजे पगार कसला खातायत? 365 दिवस वर्षाचे आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये. तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही चेक करतोय. हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे की माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे, तर त्याने पुसते का त्याला डेमो आपण बघूया. तर अशा बोटावरच्या शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा, त्या भाजपच्या प्रभाग क्रमांक 20 या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत. आणि इथे कुठली यंत्रणा त्यांना रोखत नाहीये. हे बघा, हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं प्रकट. इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये. सगळे उभे आहेत. इकडे बंद करायचे, त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसलेले आतमध्ये. या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो. आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे. साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही. मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या. आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय आदेश घडल्या जात नाही, मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या. आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2026 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकात झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे. त्यांनी आज दिनांक 15/1/2026 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत. तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या. हे काय चाललेलं आहे? म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे? मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले, तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाकदपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले. यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. म्हणजे सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा कशासाठी सुटले यांना? काय एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून. या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखल्यात. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा गणेश नाईकांपुढचा प्रश्न असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करत असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि
सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतंय. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणं आहे की अशी शाही केली जात नाही, हा संभ्रम निर्माण केला जातो आणि जर संभ्रम निर्माण केला जातो तर कायदेशीर कारवाई केली जाते. बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे